आणि तिथून इथून सगळा डोंगर पेटून गेला. मित्रांनो, अशी चूक कधी पण करू नका. काय पुढं आपल्याकडे आपल्या गावाकडे कसा राब पेटून देणार, बाहेर जात असा राबणीशीच राहा. राब पेटेपर्यंत तिथपर्यंत तथंच राहा, बरोबर ना. एक चुकीमुळे सगळ्यांची नुकसान झाली का नाही. तसा जर मित्रांनो मी कामावर जात होतो असा दुपारच्या दिवसा, तर मला असे डोंगरात आग लागलेली दिसली. तर मी आलो बरं जवळ जाऊन पाहावं. नक्कीच मित्रांनो फार आग लागलेला आहे इकडे. आता सगळा डोंगर पेटायला लागला आहे. हा नागा इकडं ते बाजूला पण सगळा तिथपासून मागेपासून पेटेत येत आहे सा. तर असा मित्र ही गोष्ट म्हणजे फार मोठी चुकीची गोष्ट आहे. आपल्याकडे कशी राबणी करत सगळं म्हणजे शेतावर काम करत असा, शेतावर राबा पेटून दिला का तशीच निघून जात ना. तसा करायचा नाही मित्र. तिथंच राहायचं. आपलं राब पेटत तिथपर्यंत तिथंच राहायचा. आता कोणीतरी तिकडे मागे राब आहे, ते राबणी पेटून दिली ना, घरी गेला असेल तर त्याच राबणी पेटून ना त्यालाच आग लागणं, ही जंगलाला आग लागली आहे. तर मित्रांनो ही कशी का गोष्ट आहे, खरी आहे का खरे खोटे आहे, तर तुम्ही कमेंट करून नक्की सांगा. हो, मला तर वाटतं हे असे चुकीची गोष्ट आहे. हे बघा मित्रांनो, असं आग लागले. लहान लहान झाडे आहेत, पशु आहेत, प्राणी पक्षी आहेत, छोटे छोटे, ते सगळे मरून जातात मित्रांनो. त्यासाठी ही गोष्ट मोठी चुकीची गोष्ट आहे. ते बघा ते साईडला तर भरपूर आग येते. विजवायचा तर प्रयत्न करत आहे मी. कसा विजू, असा एवढा वारा आहे, वाऱ्यात ही आग चालू आहे सध्या. इकडे बघा ते बाजूला आणि हे बाजूला सगळा धोर झाला आहे बघा. इकडं मित्रांनो आता एप्रिल महिना चालू झाला, पाण्याची पण टंचाई आहे. त्यासाठी आता विजवायचा कसा प्रयत्न करू काही समजत नाही आहे. एकटाच मी पण विजवायचा प्रयत्न करणार होता, पण कसं काय करू काही समजत नाही. मला समजत नाही आता. एवढी जोराची आग लागली आहे मित्रांनो, कशी दिसत काय समजत नाही बघा. परत आता ही नाही वारा आहे त्याची करता नाही मित्रांनो जमणार. हा बघा तिकडे पेटत आला. हा खूप जोरात आहे मित्रांनो. मी पण विझायचा प्रयत्न केला पण काय विझत नाही. काय करू काय समजत नाही. सगळं पेटत आला तिकडपासून. तो समोर पुढे दिसते तिथे राबणी केली, तिथूनशी पेटत आला असेल इकडे. आंब्याची, काजूची आणि जांभळाची ही झाडं लावलेली होती बघा मित्रांनो. ही जांभळाची झाडे, काजू, आंब्याची झाडे, हे बघा इकडे सगळे पेटून गेले. हे बघा वारा आहे त्यासाठी मित्रांनो जास्त खूप जोरात चालले आग बघा. वारा पण खूप जोराचा आहे.
बघा हा भाऊ आलाय, त्यांचाच आहे हा इकडचा. फार पेटला तर तू पाशी विजून हे विजत नाही. बाकी झाडा मार पेटला आहे अजून. वाह पानी होता है लागत, पानी कड़ा कोसी थोड़ा वारा है तो तावताम पेटे जाए तो काय होतं. यो इकडे टिटवाली पेटतात हा खा बरा विसरला नाही ते. राब पेटून दिला ना, गेला हो तो घरी. वारा दुपारी काय कर राब पेटून द्यायचा, बरोबर ना. खांब पेटवले ना काय ते बोरी बोरी सगळ्या तिकडे ते झावल्या का काय ठेवले अख्ख्या पेटल्या. मतलब एक बाजूचा तरी एक बाजूचा विझवला आहे तो. एक बाजूचा तरी एक बाजूचा विझवला, एक बाजूचा नाही ना. मोठा डोंगर हा तरी अख्खा पेटून गेला असता. पेटवशी गरम फार लागत. मित्रा तुम्ही बघितला काय असा हाल होते. अख्खी तिथून इथून सगळा डोंगर पेटून गेला. मित्रांनो अशी चूक कधी पण करू नका काय. पुढं आपल्याकडे आपल्या गावाकडे कसा राब पेटून देणार, बाहेर जात असा राबणीशीच राहा. राब पेटोपर्यंत तिथपर्यंत तथंच राहा, बरोबर ना. एक चुकी मुली सगळ्यांची नुकसान झाली का नाही. सगळे आंबा विभाग ते गेले, जीव लहान लहान जीवांचा जीव गेलं, बरोबर ना. त्यानं अजून तो पेटतच आहे सा. तो तिकडे बघा त्या बाजूंचा आम्ही विझवला, त्या बाजूंचा विझवला सगळं. आता हे बाजूचं जास्ती गवत आहे ना, तो लवकर पेट लागला वारायचा. हा बघा वारा पण खूप आहे ना, काय सांगूच फायदा नाही. ते काय आता बघा कसं वारायचा पेटत येतं. हो तिकडून ते गवत फार त्याहून पेटायला लागला आहे. हा पेटला तो काय.
ज्यांनी पण केला मित्रांनो त्यांची मोठी चूक झाली. त्यांनी राबणी पेटून दिली तिथं. राब पेटून तो घरी गेला. दुपारची राब पेटून दिला. तसा त्यांनी करायला नाही पाहिजे होता. दुपारची पण वारा पण फार आहे ना आपल्याकडे, पेटवा नाही पाहिजे होता असा. पेटवून दिला ना, घरी गेला ना. त्याची नुकसानी दुसरे म्हणजे त्यांना तर काही नाही झाला, पण दुसरे होता ना म्हणजे समोरच त्यांचाही पेटून गेला असा. त्यांचा काही नाही झाला, त्यांचा राब पेटून झाला ना. त्या आंब्याची झाडं दाखवा, काजूची नाते कशी खोदे ना ती पण. आणत आहे रुपया ना. ना इकडे काजूची किती मोठी झाडं होती, काजू आंब्याची. त्याचा नाही नंबर नाही त्याचा, कैल्या पाहवा. हे बघा काजूची किती उंच झाडे होते. आंबा ते बाजूले हे सगळंच. हा सगळी झाडं पेटून गेली, लागवड सगळी पेटून गेली त्यांची. तर मित्रांनो तुम्ही पण एखादा राबणी करसा, आपल्याकडे राबणी तर करूच आपले. एखादा तुम्ही पण करसाल तर संध्याकाळी काय असा पेटवा असा, म्हणजे संध्याकाळी पेटवर तिथंच आपल्या राहायचा. राब जिथवरती होय ना तिथंच बरं राहायचा. नाही खराब तर सगळा साफ करून ठेवायचा. खराब करता करता सगळा एक झाला ना, नुकसान सगळी झाली सा. बरोबर ना. तुम्हाला काय वाटतं कमेंट करून नक्की सांगा जाऊ खाली. चला आता आता आम्ही अजून परत कसा काय जमल तसा विझून पाहू बरं. पाणी आणून दूरचा तर पाणी तर आता आपल्याला एप्रिल महिन्यात झालं पियाला पाणी नाही जास्ती राहतात. आता विझवायला काय राहिलं सांग, पण झाडा बाळा काय विझून पाहत आहात. हो चला.